श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. श्री गणेश नमः, श्री सरस्वती नमः, श्री माता पिताय नमः. नामधारक शिष्य देखा विनवसिदाती कवतुका प्रश्न करे अतिविषय कचिते परेसा. जय जय जी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञान सागरा. पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होया मासी. उदरवेतीच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारा व्यायाम प्रति ऐकून शिष्याचे वचन. संतोष करी सिद्ध आपण. श्री गुरुचरित्र कामधेनु जाण सांगत झाला विस्तारे. ऐका शिष्या शिखामणी दीक्षा केली ज्याचे भुवनी. तयावरी संतोषाने प्रसन्न झाले परेसा. तया सायंदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझ्यावरी. ऐकोनी श्री गुरुचे वचन सायंदेव विप्र करी नमन. माता ठेवणी चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा. तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हाची. मागे निकाता तुम्हाची ते कृपा करणे गुरुमूर्ती. ऐसी विनंती करून पुनर्पी विनवी करून वचनी. सेवा करीतो दार येऊनी महाक्रूर से. प्रतिसंसारी ब्राह्मणाची घात करीतो जीवेसी. याची कारणे आम्हाची बोलवे तसे आजी. जाता तया जवळी आपण निश्चय गेला माझा प्राण. भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपण असी. संतोषेने श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती. विप्रमस्तकी ठेवती चिंतन करी मनोनिया. बै सांडूनी तू वाजावे क्रूर येवना भेटावे. संतोषाने प्रिय भावे पुनरपी पाठविला आम्हापाशी. जोवरी तू परतोनेसी असो आम्ही भुवनी. तू आली संतोषी जाऊ आम्ही येतोनी. तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री. अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होते शतायुषी. आईसा वर लादून निघे सायंदेव ब्राह्मण. जेथे होता तो यवना गेला त्वरिता तया जवळी. कालांतका यम जायचा यवन दुष्ट परेसा. ब्राह्मणा ते पाता कैसा ज्वाला रूप होता झाला. विनमुख होऊन गृहात गेला यवन कोपता. विप्र झाला बैचकिता मनी श्री गुरुसी द्यार्तसे. कोप आलिया वळंबायासी केवी स्पर्शे अग्निसी. श्री गुरु कृपा वयजासी काय करेला क्रूर दुष्ट. गरुडाची पिलियांसी सर्प चकवून परिग्रासी. तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची. काय खांदे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरु कृपा वयजासी कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदय श्री गुरु स्मरणा त्याची कैचे भय दारुणा. काळ मृत्यू न वाजे जाणा अपमृत्यू काय करे. ज्याचे नाही मृत्यूचे भय त्याची येऊन असे तो काय. श्री गुरु कृपा होय ज्याची यमाचे भय नाही. ऐसे परी तो येऊन अंतपुरात जाऊन. सुशुक्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्याची नाही. हृदय ज्वाळा होय त्याची जागृत होणी परेसी. प्राणांत काय वेतेसी कष्ट तसे ते वेळी. स्मरण झाले ते वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा. येते पाचरिले कवनी जावे त्वरित परतोनी. वस्त्रे भूषणे देवनी निरोप देतो ते वेळी. संतोषिनी द्विजवर आला ग्रामा वेगवत्र. गंगा तीरे असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना. देखून या श्री गुरुची नमन करीतो भावेसी. स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अत्यंत. संतोषेने श्री गुरुमूर्ती तय द्विज आश्वासिती. दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनमित से कर जोडून. न विसंजाता तुमचे चरण आपण येईना समागमे. तुमचे चरण विन देखा राहू न शके शनेका. संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू. भक्तवत्सला तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती. सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुचे विनवी प्रभावेसी. संतोषेने विनयसी श्री गुरु म्हणते ते वेळी. कारणाचे आम्हा जाणे तीर्थासती दक्षिणे. पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित. कलत पुत्र इष्टव्रत मिळून भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेले दुखे. म्हणून ह्याचा ठेवते मस्तके भाग देते ते वेळी. समस्त शिष्यास्त मिळत श्री गुरु आरे तीर्थे पाहत. प्रख्यात से वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनयी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी. होते शिष्य बहुवसी त्याचे कोठे ठेविले. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पित श्री नृसिंह चरितेपाख्याने. सिद्ध नामधारक समाधे खूर यवन शास्त्र सायदेव प्रधान नाम चतुर्दशी द्याय. श्री गुरु दत्तात्रेय पण मुक्ती. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.